श्री हनुमान जयंती दरवर्षी चैत्र पौर्णिमेला साजरी करतात। तशीच हसूरमध्ये चैत्र पौर्णिमेला साजरी करण्यात आली। यांचा जन्मदिवस म्हणून हनुमान जयंती हा सण देशभर साजरा केला जातो। जयंती दिवशी लोक हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात। या दिवशी हनुमान भक्त हनुमान चालीसाचे पठण करतात। हनुमान जयंतीच्या 2 दिवस अगोदर हसूरमध्ये हनुमान भक्तांनी कीर्तन पारायण व हनुमान चालीसाचे पठण केले। भक्तांनी या दिवशी सिंदूर, तेल, रुईची फुले व श्रीफळ अर्पण केले। मारुती, हनुमान, पवनसूत, केसरीनंदन अशा अनेक नावे हनुमानांची आहेत। दर शनिवारी हनुमानाची उपासना केली जाते। हनुमानाचा जन्म नाशिक येथील अंजनेरी पर्वतावर झाला असे मानले जाते। मारुती हे अनेकांचे आराध्य दैवत असल्यामुळे सर्वत्र हनुमान जयंती ही उत्साहात साजरी केली जाते। श्रीरामाचे व रावणाचे यांचे घनघोर युद्ध झाले। यामध्ये हनुमानाने खूप मोठी मदत श्रीरामासने केली होती। श्रीरामाचे सर्वात मोठे भक्त हे हनुमान होते। लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणणारे म्हणजे हनुमानच की। हनुमान भक्तांनी मंदिराच्या समोर मंडप घातलेला आणि परत मंदिराच्या आत डेकोरेशन केले होते। त्यामुळे आनंदी आणि उत्साही वातावरण झाले होते। हनुमान जयंतीच्या 2 दिवस अगोदर पारायण हे चांगल्या पद्धतीने पार पाडले। तसेच हसूरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे नियोजन केले होते। त्यामध्ये सर्व हनुमान भक्तांचा समावेश होता। तसेच हनुमान भक्त मंडळींनी ज्यांनी उल्पा व देणगी दिले त्यांचे खरोखर आभार मानले। ह्या वर्षी हसूरदमालामध्ये हनुमान जयंती ही अगदी दणक्यात साजरी करण्यात आली। हनुमान जयंती दिवशी हनुमान भक्त हे निस्वार्थी काम करत होते। अशा भक्तांचे खरोखर आभार, त्यांनी निस्वार्थीपणे काम केले। ते लहानापासून ते थोरापर्यंत हनुमान भक्तांनी महाप्रसादाचे नियोजन अगदी चांगल्या पद्धतीने केले। बुद्धिमान, महाबली, वीर हनुमाना शतदा नमन।